ब्रेकनंतर बघणार आहोत आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीमध्ये आज आपण बघणार आहोत कराडमधील लोकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील हेवाक उपकेंद्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून 108 ची रुग्णवाहिका सेवेत नाही। त्यामुळे साधारण 80 गावांतील नागरिकांची या ठिकाणी गैरसोय होते। काय आहे तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत। मळकवर्ण पाथरपूर सारख्या अतिदुर्गम भागातून या ठिकाणी रुग्ण येतात आणि अशा वेळेला खाजगी वाहनातून इथपर्यंत येण्याची व्यवस्था त्यांची केली जाते होते, गावातल्या गावात केली जाते। मात्र इथं आल्यानंतर सुद्धा वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतील अशा वेळेला 108 ची रुग्णवाहिका अतिशय उपयोगी पडत होती। मात्र गेल्या 4-5 महिन्यापासून 108 ची रुग्णवाहिका सेवा बंद असल्यामुळे येथील रुग्णांना फार त्रास सहन करावा लागत आहे। माननीय आमदार शंभूराज देसाई साहेब यांच्यापर्यंत हा मी विषय घेऊन जाणार आहे। आणखी या हेवाक विभागासाठी स्पेशल केस म्हणून रुग्णवाहिका या ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्याची आम्ही त्यांना बोललेलो आहे। अत्यावश्यक ज्या सुविधा आहेत ICU ट्रीटमेंट किंवा ऑक्सिजनशी रिलेटेड तर त्या सगळ्याही कमी असतात। त्यामुळे आपल्याला 108 ची का गरज आहे? कारण जे जिल्हा लेवलला किंवा जे आपले कृष्णा चॅरिटेबल सारखे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे आपला पेशंट लवकरात लवकर पोहोचावा याच्यासाठी त्या 108 ही गरजेची आहे। आणि राहिला प्रश्न 108 चे डॉक्टर्स अवेलेबल होत नाहीत, त्यामुळे इथे 108 येणं जरा थोडंसं म्हणजे पोहोचतच नाही। गाडी इथं कधी रात्री 12ला येऊ द्या, कधी येऊ द्या। आता ते दिवस या गावाने मारलेला पेशंट होता, इथं 3 तास पेशंट आम्हाला घेऊन बसायला लागले, तरी इथं गाडी उपलब्ध झाली नाही। मग पाटणवरून एक गाडी मागवली, एक ह्याच्यातनं डेबेवाडीतनं मागवली। मग या दोन्ही गाड्या इथं 3 तास गेले। इमर्जन्सी पेशंट असेल तर तो इथंच मरणार आहे ना, तर इथं डॉक्टर कायची दखल घेतच नाहीत। इथून पुढे जर गाडी इथं थांबवली नाही तर पेशंट इमर्जन्सी न्यायचा कुठं? अटॅकचा पेशंट येतोय, डिलिव्हरीचा पेशंट येतोय, याच्यासाठी गाडी 2-2 तास थांबवायची का? या कोयना विभागाची अवस्था कशी झालेली आहे? कशात ना बशात आणि खेकडत तमाशात अशी अवस्था या कोयना विभागाची झालेली आहे। इथं कोणत्याही राजकीय वरदा असणारा आमचा कोयना विभाग सगळ्या जिल्ह्यातली, सातारा जिल्ह्याची सगळी पदं राजकीय इथं आहेत, पण त्याच कोयना विभागाची अवस्था एवढी बेकार आहे की कुणीही या ठिकाणी 108 ची सुविधा मागवली तर होत नाही। तुम्ही आता इथं 102 ची सुविधा आहे, ही दवाखाने ही सुद्धा कधी कधी दिली जात नाही। 108 पाटणवरून येस्तोवर तर कमीत कमी माणसांचा अर्धा जीव जातोय। इथल्या दवाखान्यात दिले तर ते इथेच थांबायला पाहिजे ना, मग तिथे थांबून काय करतात? मग इथे देऊन फायदा काय? याचा फायदा जर लोकांच्यासाठी नसेल तर उपयोग काय? ॲम्ब्युलन्स पाटणमध्ये, दवाखाना हेवाकमध्ये या तक्रारी झाल्या बरोबर, परंतु हे जे लोकल प्रतिनिधी आहेत ते तात्पुरते येतात आणि ते दखल तितक्यापुरती घेतात, परंतु ते काय अजिबात लक्ष देत नाही। आपल्याला अत्यंत महत्त्वाची 108 ची गरज आहे। काय इथं आपल्या भागात एक दवाखाना उपकेंद्र आहे, येराडपासून ते घाटमाथ्यापर्यंत उपकेंद्र एकच असल्यामुळे आपल्याला 108 ची गरज आहे। रुग्णांसाठी भरपूरच होत आहे, कारण इथे 108 असल्यामुळे तिचा फायदाच नाही आहे ना। कधीच म्हणजे क्वचित कधीतरी रुग्णवाहिका इथं असते, इतर वेळेला नसते। एखाद्या समजा इमर्जन्सी असेल तर त्या लोकांनी काय करावं? असं वाटतं की लोकांनी आता म्हणजे लोकांकडे पर्याय उरलेला नाही, वेळेला ॲम्ब्युलन्स वगैरे भेटत नाही, काय नाही। मग असून काय फायदा आहे? नुसत्याच योजना सरकार दाखवते, 108 दिली, 102 दिली, वेळेला तर एकही उपस्थित नसते। नुसत्या गाड्या दाखवण्यासाठी उभा करतात, पण जेव्हा गरज असते तेव्हा गाडी वेळेत भेटत नाही। लवकरात लवकर या ठिकाणी जी रुग्णवाहिका आहे ती संबंधित विभागाकडून मिळावी अशी अपेक्षा इथल्या स्थानिक नागरिकांनी घेतलेली आहे। आणि ती जर वेळेत न मिळाल्यास या दवाखान्याला निदान टाळं तरी लावा अशी देखील संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहे। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, हेवाक, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।